हॅलो, सई किचन ब्लॉगमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज ना आपण उन्हाळी वाळवण्यामध्ये साबुदाणा पळीपापड करणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 वाट्या साबुदाणा रात्रभर भिजू दिलेला आहे. तुम्ही 4-5 ताससुद्धा याला भिजवून घेऊ शकता. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये ज्या वाटीने साबुदाणा भिजत घातला होता त्याच वाटीने 10 वाट्या पाणी इथे मी याला वापरलेलं आहे. पाणी छानपैकी गॅसवरती गरम करून घेतलं. पाणी गरम झाल्यानंतर इथे मी घातलेलं आहे भिजून घेतलेले साबुदाणा. त्यानंतर याला मिक्स करून घेतलं. यामध्ये 2 मिनटं याला उकळी आणून दिली आणि त्यानंतर यामध्ये घातलेला आहे 4-5 हिरव्या मिरच्या वाटण करून घेतलेल्या. तुम्ही सुक्या मिरच्यांचा सुद्धा इथे वापर करू शकता. चवीनुसार मीठ घातलं. एक बटाटा खिसून घेतला होता, तो सुद्धा यामध्ये ॲड करून घेतला. छानपैकी 10 मिनटं याला शिजू दिलं. शिजल्यानंतर अशा प्रकारे मी ते पळीने ते पापड वाळत घातलेले आहे. तुम्ही पाहू शकता. अगदी कोणाच्याही मदतीशिवाय आपण एकटेसुद्धा हे पापड करू शकतो. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. याला फॅनखाली मी ते 1 दिवस सुकू दिलं. त्यानंतर 1 दिवस उन्हामध्ये कडकडीत असं वाळवून घेतलेलं आहे. छानपैकी वाळवून घेतलं. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दिसतात वाळवून घेतल्यानंतर. कडकडीत असे वाळलेले पापड आता आपण फ्राय करणार आहोत. तर इथे मी तेल आहे छानपैकी गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी दुप्पट असे फुलतात हे पापड. तुम्ही पाहू शकता. खूप छान असे कुरकुरीत होतात. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.